बीडमधील बऱ्याच लोकांना हे माहीतच नाही की राधाकृष्णाचं सुंदर असं इस्कॉन म्हणजेच इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस इस्कॉन मंदिर गेल्या जवळपास 25 वर्षापासून आपल्या बीडमध्ये आहे. श्री श्री राधा गोविंद मंदिर, सावतामाळी चौक. आतमध्ये एंट्री मारताच तुम्हाला सुंदर अशी घरं बघायला मिळतील, पण त्यापेक्षाही सुंदर आणि अनमोल आपलं गोविंद धाम श्री राधाकृष्ण मंदिर. म्हणतात ना, मुलं ही देवाघरची फुलं असतात. मंदिराच्या बाहेर पुस्तकाचा स्टॉल लावला होता आणि इथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथयात्रेची तयारी सुरू होती. हे बघा, कृष्णाला अत्यंत प्रिय असणारी आपली गोमाता, जिच्यामध्ये साक्षात 33 कोटी देवांचा वास असतो, ज्याचं जगात कुणीही नाही अशा अनाथ नाथांचा नाथ साक्षात जगन्नाथ, त्यांचे मोठे भाऊ बलभद्र आणि त्यांची लाडकी छोटी बहीण सुभद्रा माता. आज यांचं दिव्य दर्शन मला मिळालं, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. रथयात्रेला प्रारंभ झाला, पण यामागचं कारण काय? इतिहास सांगतो की वर्षातून एकदा भगवान जगन्नाथ आपल्या भाऊ आणि बहिणीसोबत मावशीच्या घरी जायला निघतात. साक्षात जगन्नाथ स्वामी स्वतः मंदिराबाहेर येतात, जेणेकरून जे वृद्ध आणि आजारी लोक आहेत त्या सर्व भक्तांना त्यांचं थेट दर्शन मिळावं. आणि असं म्हणतात की या पवित्र रथाची दोरी ओढल्याने जन्माजन्माचे पाप नष्ट होतात आणि मोक्ष मिळते. बोला जय जगन्नाथ. जगातील ही अशी एकमेव परंपरा आहे जिथे साक्षात भगवान जगन्नाथ आपलं मंदिर सोडून भक्तांना दर्शन देण्यासाठी रस्त्यावर येतात. अकेला एक रथ को हिला दे रहा है. देखिए गाइस, देखिए गाइस, कोई हेल्प नहीं कर रहा है. हेलीकॉप्टर हेलीकॉप्टर ही रथयात्रा बीडच्या इस्कॉन मंदिराकडून आयोजित करण्यात आली होती. रथयात्रा फिरून पुन्हा मंदिरापाशी आली आणि त्यानंतर भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा मातेची अतिशय भव्य आरती पार पडली. भक्तांचे प्राणप्रिय श्री राधाकृष्ण यांचे दर्शन घेतले. आज रथयात्रा असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी होती आणि कृष्ण भगवंताचं भजन कीर्तन पण सुरू होतं. जगन्नाथ स्वामी, बलभद्र आणि सुभद्रा माता यांच्या मूर्ती या लाकडापासून बनलेल्या असतात आणि या मूर्ती अपूर्ण यानी की इनकम्प्लीट असतात. या मागची कहाणी खूप मोठी आहे, कधीतरी सांग. इस्कॉन मध्ये भगवंतांना जो भोग लावला जातो आणि भक्तांना जो प्रसाद वाटला जातो त्यामध्ये कधीच कांदा लसूण वापरला जात नाही, कारण कांदा लसूण हे तामसिक असतं आणि सात्विक अन्नानेच आपलं मन शांत आणि विचार शुद्ध राहतात. साईडला एक मुलगा युट्यूबवर माझे व्हिडिओ बघत होता. दिस इज अ प्राऊड मोमेंट फॉर मी. त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब पण करून ठेवलं होतं, ते दाखवत होते. थँक्यू सो मच कैवल्य आणि श्रेयस सबस्क्राईब केल्याबद्दल. महाप्रसाद खाऊन ताट धुवून जागेवर ठेवून निघालो. हॅलो गाईज, मी आलतो आज इस्कॉन टेम्पल मध्ये. इथे भेटले मला माझे 3 नवीन सबस्क्रायबर, कैवल्य, कुणाल आणि श्रेयस. हे तुम्हाला काही सांगत आहे, ऐका लाईक, सबस्क्राइब. सपोर्ट करा असंच मराठी ब्लॉगरला. इस्कॉन टेम्पल मध्ये आलो, लवकरच एक ब्लॉग येईल. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.